कशा आहात मग सगळे? मजेतच असाल सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका. जास्त मोठा नाही बनवत, छोटाच बनवते. खूप उशीर झाला आज व्हिडिओ बनवायला. आज उशीर झाला ते झाला, 2-3 दिवस काय व्हिडिओ बनवलेच नाहीत. व्हिडिओ न बनवण्याचं कारण म्हणजे तब्येतच ठीक नव्हती म्हणून व्हिडिओ बनवले नाही तर 2-3 दिवस. आज बनवते व्हिडिओ. आता थोडा टाईम म्हणजे टाईम खूप झाला आहे, आता 11-12 वाजलेत. म्हणून आज म्हणलं चला आता बसले तर बनवाय व्हिडिओ. तर काही जणांचं असं म्हणणं आहे, काही जणांचं नाही, आपल्यातल्यांचंच म्हणजे माझ्या नात्यातल्यांचंच म्हणणं आहे. कारण की मी गेल्या वेळेस ना असे व्हिडिओ बनवले होते माझ्या लग्नाबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल, याच्याबद्दल व्हिडिओ बनवले होते. तर त्यांना कसं वाटतं आहे आता, हिने असे व्हिडिओ नाही बनवले पाहिजेत. अरे माझी मर्जी, मी कोणाला वाईट बोलते का? नाही, माझी मर्जी, मला कसे व्हिडिओ बनवायचे ते. कधी नाचून व्हिडिओ बनवले, कोणाला शिव्या देऊन व्हिडिओ बनवले, अजिबात नाही आहे. मला ते आवडत पण नाही आहे. तुमचा पण मोठा चॅनल आहे, तुम्ही कसे व्हिडिओ बनवता मी तुम्हाला बोलते का? अजिबात नाही बोलणार मी. ज्याची त्याची मर्जी असते, ज्याला त्याला जसे व्हिडिओ आवडतात बनवायला तसे बनवणार ते. आपला काय अधिकार आहे तो कोणाला बोलण्याचा की तू असे नको व्हिडिओ बनवू, तशी नको व्हिडिओ बनवू, तू ही टॉपिकवर नको बोलू. माझी मर्जी ना, मला जिथं खटकतं तिथं मी व्हिडिओ बनवणार ना. आणि ते आत्ताची नाही, मी पहिल्याच्याच गोष्टी सांगते, मी आत्ताचं नाही. मी कसे व्हिडिओ बनवायचे कसे नाही ते मला कळतं. घर, परिवार, नवरा, काम, मुलं, हे सगळं बघून मी व्हिडिओ बनवते. आणि व्हिडिओ असे बनवते ना, मी आता हा ब्लॉग बनवला आहे, मी 2 वेळास ऐकन, 2-3 वेळेस ऐकते मी आणि नंतर ती पोस्ट करते मी, की जेणेकरून कुठं चुकीचा शब्द निघला आहे का माझ्याकडून. असे व्हिडिओ बनवते. तर तुम्हाला सांगू का, त्यांचं म्हणणं काय आलं, तुम्ही नेहमी तुमच्या आजीबद्दल बोलता, तुमच्या आईबद्दल बोलत नाही, बापाबद्दल बोलत नाही. मला सांगा भावांनो, आईबापाने जन्म दिला आणि लहानाचं मोठं आजीने केलं. माझ्या तोंडात नाव कोणाचं असणार? आजीचंच नाव असणार ना. अरे ती एक माझी आई समान होती, आईच होती माझी. जन्म दिला आईबापाचे, त्यांचे खूप उपकार आहेत माझ्या, मी त्यांना वाईट म्हणतच नाही आहे, अजिबात वाईट म्हणत नाही मी त्यांना. ते माझे आईबापा आहेत, त्यांना वाईट म्हणतच नाही आहे मी. पण माझ्या तोंडात नाव कोणाचं येणार? आजीचंच नाव येणार ना. कारण की बसता उठता लहानपणापासून तीच नजरेसामने होती. तिच्यापाशीच सगळे हट्ट असायचे, रडणं तिच्यापाशी, खाणं तिच्यापाशी, बसणं उठणं तिच्यापाशी. ते दुसरं कोणी दिसतच नव्हतं ना मला. दुसरं कोणाचं असं सावलीच पडली नाही माझ्या कोणाची. आमची आजी सांगायची, तू 7 महिन्याची होती ना, 7 महिन्याची होती तुझी तशी तू आमच्याकडे, मी 7 महिन्याची होते तशी आजीकडे. मग मला काय नातं कळणार आहे कोणाचं आणि कोणाबद्दल काय बोलायचं? कोणाबद्दल काय बोलू शकत नाही ना मी माझ्या आजीबद्दलच बोलणार ना. खरं की नाही मला सांगा तुम्ही. 7 महिन्याची आजीकडं होते, मग मी 8 वर्षाची झाले. 8 वर्षाची नाही, 8वीला 5वीला का 6वीला होते मी, तेव्हा माझी आजी ऑफ झाली. आजी ऑफ झाल्याच्या नंतर मग मला कोणी सांभाळलं? तिचा कोण सांभाळ करीन? तिला कोण जवळ ये म्हणेन? तिला कोण तिचं म्हणजे सगळं कोण करणार तिचं? तेव्हा कुठं गेले होते सगळे? तुम्ही मला म्हणता ना आजीबद्दलच बोलते, आजीबद्दलच सांगते, तेव्हा सगळे कुठं गेले होते? तेव्हा कोणाच्या डोळ्यात पाणी नाही आलं? तेव्हा कोणाला नाही वाटलं काय की आता हिचा सगळीकडनं सहारा तुटलेला आहे, हिला या दुनियामध्ये कोणच राहिलेलं नाही, ही लहान लेकरू जाईन कुठं, कुठं खाईन, कशी राहीन, कोण सांभाळेन? तेव्हा नाही कोणाच्या मनामध्ये काय वाटलं? आणि मी माझ्या आजीचं नाव घेते, नावच तर घेते, तर ह्यांना एवढं वाईट वाटतं की नेहमी हिच्या तोंडात आजीचंच नाव आहे. आणि तुमचा कोणाचा मला मायाचा पालवच नाही, कोणी माझ्या डोक्यावर हातच फिरवला नाही कधी. तुमचं माझं कधी राहणंच नाही एक ठिकाणी, आणि तुम्ही कधी दिसले नाही तर मला की माझी आहे तर म्हणून.
नाही, तुमचे उपकार आहे, तुम्ही मला जन्म दिला आहे. आज तुमच्यामुळंच इथं आहे. 9 महिने 9 दिवस ते आईने पोटात वागवलं आहे मला. त्याबद्दल काहीच वाद नाही, मी तिला वाईट म्हणतच नाही. आणि हे बघा, माझे दार कधी पण तिच्यासाठी माझं दार उघडं आहे. कधी पण माझ्या माहेरचं कुणी पण आलं ना, ते मी नाही नाही म्हणणार, मनापासूनच पाहुणचार करणार. हां, पण त्या टायमाला जर माझा विचार केला असता तर ह्या गोष्टी मी कधी कोणाला सांगितल्याच नसत्या, कधी कोणाला बोललेच नसते मी. एकटं राहणं, एकटं खाणं, भीक मागून खाणं, कोणाच्या दारात झोपणं, पाऊस पाणी ऊन वारा काही न बघता, कधी विचारच नाही केला माझा कोणी. माझ्या पण मनात कोणाबद्दल असं प्रेम भावना असं काहीच वाटत नाही मला. उलटं मला कोणी असं जवळ ये म्हणलं ना मायाने, तर राग येतो मला, नफरत होती. नाही आवडत मला कोणाचं बोलणं, की कोणाच्या घरी जाणं, आपलं म्हणून राहणं, हे अजिबात नाही आवडत मला. माझं एकच नातं होतं रक्ताचं, ती माझी आजी. फक्त आजीच, बाकी कोणाबद्दल काहीच वाटत नाही मला. बहिणी आहेत, भाऊ आहे, तरी पण मला कोणाबद्दल माझ्या मनात प्रेम वाटत नाही आहे. कारण कसं असतं सांगू का तुम्हाला, पहिल्यापासून जिव्हाळा असला ना, लळा असला ना, तरच ते नातं असतं. नाही तर हे अचानक येणं, अचानक माझी म्हणणं, ह्याला नातं म्हणत नाहीत. माझ्या मते ह्याला नातं म्हणत नाहीत, आपले पण म्हणत नाहीत ह्याला. जाऊ दे, जास्त बोलत नाही, जिथले तिथंच तो विषय सोडून दिलेला बरा असतो. पण ह्या दुनियेत ना सगळे मतलबी आहेत, कामापुरते लोक आहेत नुसते. हाय ठराविक नाती आहेत की आपलं मानणारे, आपले माणसं आहेत ना ठराविक असे, पण काही लोक मतलबी आहेत. चला, जे असन ते असन, कोणाला बोलते कोणाला नाही, कोणाच्या मनाला लागण बिगण शब्द. पण मी शेवटपर्यंत, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, मी आजीचंच नाव घेणार आणि तिच्याच नावाखाली चालते मी. माझी आजी माझं सगळं होती, आणि आजीच्या नंतर माझा नवरा. माझ्या आजीने कधी मला काही कमी पडू दिलं नाही. परिस्थिती माझ्या आजीची नाजूकच होती, पण हे बाकीचे सगळे माझ्या डोक्यात बसतात. राग येतो त्यांच्या, पण मी शिवी देऊन बोलत नाही ना, वाईट बोलत नाही ना, फोन करायला जात नाही. पण ते आजीबद्दल व्हिडिओ बनवल्याबद्दल त्यांना वाईट वाटत, की असे व्हिडिओ नाही बनवले पाहिजे. अहो, माझी मर्जी, मला कसे व्हिडिओ बनवायचे ते. राग येऊ देऊ नका, सहज आणि सिंपलपणे बोलत आहे मी.